नमस्कार, मी धनंजय साखरकर. आपण पाहतात नवराष्ट्र नववार्ता. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर योगेश दुधपचारे. हे पर्यावरण अभ्यासक आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या प्रदूषणावर काय उपाययोजना करू शकतो की चंद्रपूरचं प्रदूषण देशात मागल्या वेळेस सेकंड नंबरवर होतं. काय आहे याला कारण, कोण कारण आहे, आज आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार सर, अनेक उपाययोजना करून देखील चंद्रपुराचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. काय हो याला कारण? ॲक्च्युली चंद्रपूर शहराची ओळख जी आहे ही ओळख आता बदललेली आहे. म्हणजे काही वर्षांच्या अगोदर हा जिल्हा जो होता चांदा, हा मागासलेला जंगलांचा, वाघांचा, सागवानाचा जिल्हा म्हणून त्याला ओळखलं जात होतं. मागच्या काही वर्षात, स्पेशली आपल्याला म्हणता येईल की 1980च्या नंतर या जिल्ह्याची ओळख जी आहे हा कारखानदारीचा जिल्हा म्हणून समोर आलेली आहे. प्रचंड मोठ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत सध्या या जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत. 1870 पासून कोल माइन्स आहेत या जिल्ह्यामध्ये. म्हणजे फार जुना काळ आहे कोल माइन्सचा, पण इतकं प्रदूषण नव्हतं. 80च्या नंतर पाहतो आपण की त्या कोलचा वापर करून आपण जिल्ह्यामध्ये जेव्हा सुरू केलं आहे, त्यानंतर पाहतो आपण की मोस्टली पोल्युशन जे आहे हे या जिल्ह्यातलं वाढत चाललेलं आहे. आणि त्यामुळं उपाययोजना ज्या आहेत ह्या उपाययोजना आपण करतोय, नाही असं नाही आहे. पण ही अवेअरनेस जी आहे फार उशिरा आमच्या देशातल्या लोकांना झालेली आहे. म्हणजे जगभरातच आपण म्हणूया की मोस्टली पर्यावरणाचे कायदे जे आहेत हे कायदे उशिरा आलेले आहेत. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड जो आहे हा उशिरा बनलेला आहे. वॉटर ॲक्ट जो आहे 74च्या आसपास बनलेला आहे. 1980ला वन कायदा जो आता आलेला आहे. इन्व्हायरमेंटल ॲक्ट 1986ला आलेला आहे. तर अवेअरनेस जे आहे हे एकूण देशातच कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी खरं. युरोपच्या तुलनेत समजा आपण विचार जर केला असेल तर त्यांच्या अगोदर युरोपमध्ये जे घडलंय किंवा अमेरिकेत जे घडलंय, हळूहळू त्याच पद्धतीचे पर्यावरणाचे कायदे जे आहेत ते भारतामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आणि खरं तर आपल्याला असं म्हणता येईल की या संदर्भात आपण पाश्चिमात्य देशापेक्षा 25 वर्षांनी मागावं. आणि त्यामुळं त्या 25 वर्षामध्ये जे काही औद्योगिकरण झालं असेल, जे काही कारखाने आले असतील, तर ते त्या निमित्तानं पोल्युशन जे आहे आपल्या भागातलं वाढलेलं आहे आपल्याला नक्कीच म्हणता येईल. तुमचा प्रश्न जो असा होता की उपाययोजना प्रचंड मोठ्या आपण केल्यात, मान्य आहे. मी सुरुवातीला जे बोललोय की उपाययोजनांना आपण सुरुवातच फार उशिरा केलेली आहे. ह्या उपाययोजना आपण आता सुरू केलेल्या आहेत. स्पेशली चंद्रपूरच्या बद्दल आपण जेव्हा बोलतो म्हटलं तर 2006 साली पहिला ॲक्शन प्लॅन जो आहे चंद्रपूरचा, म्हणजे मला असं वाटतं की इन्व्हायरमेंटल ॲक्ट जो आहे 1986ला येतो आहे आणि त्याच्यावरची एखादी उपाययोजना जी आहे 2006ला आपण अंमलामध्ये आणतो आहे. किती पाणी वाहून गेलं असेल हा विचार आपण या ठिकाणी करूया. मोठ्या अर्थानं पाहतो आपण की तोपर्यंत CTPS या ठिकाणी आलेली आहे, तोपर्यंत बिल्ट आलेला आहे, MEL आलेली आहे, खूप मोठे कारखाने या ठिकाणी आलेले आहेत, कित्येक सिमेंट उद्योग या ठिकाणी आलेले आहेत. आणि या सगळ्यांचं एकत्रित पोल्युशन जे आहे हे पोल्युशन म्हणजे एका इंडस्ट्रीचा इंडिव्हिज्युअल पोल्युशन जो आहे हा जास्त होत नाही. आम्ही निवड CTPSकडे आम्ही लक्ष देतो आहे. या सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट जो आहे हा चंद्रपूर शहरावर होतो आहे आणि तो जास्त होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सर, जवळपास कुठल्या महिन्यात आपल्याला वाटतं की जास्त प्रदूषण आपलं चंद्रपूर जिल्ह्यात असतं? ॲक्च्युली इंटेन्सिटी जी आहे प्रदूषणाची ही हिवाळ्याच्या 3-4 महिन्यामध्ये जास्त होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की मागल्या महिन्यात आपण पाहिलेलं आहे की प्रदूषण खूप जास्त होतं. एक्झॅक्टली म्हणजे ऑक्टोबरचा महिना जो आहे, हां, याचं एकमेव कारण की सप्टेंबरच्या नंतर जेव्हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 4 महिने जेव्हा येतात, हा हिवाळ्याचा कालावधी असतो. हिवाळ्यामध्ये हवेचे अणू जे आहेत हे अणू जड होतात. म्हणजे हवेला पण एक वजन असतंय आणि हवेचे अणू जवळ येतात याचा अर्थ ती हवा वजनदार होते. तिचे 2 अणू जे आहेत हे जवळ येतात. याच्या अगदी उलट होतंय. उन्हाळ्यामध्ये हवा प्रसरण पावते, हिवाळ्यामध्ये ती आकुंचन पावते. आता आकुंचन पावणारी हवा काय होतंय की ती वरून खाली येते आणि हिवाळ्यामधली हवा जी आहे ही वरून खाली जर येत असेल तर त्या हवेमध्ये असणारे डस्ट पार्टिकल्स जे असतील, पोल्युशन्स असतील, इव्हन काही गॅसेस जे आहेत ते सुद्धा हवेसोबत वरून खाली उलट येतात. ते इतके खाली येतात की आमच्या ब्रिदिंग लेवलला, म्हणजे नाकाच्या लेवलला, छातीच्या लेवलला ते खाली येतात. आणि त्यामुळे पाहतो आपण की हवा जर गरम जर झाली असेल तर चिमणीच्या माध्यमातून तो संपूर्ण धूर जो आहे हा वर फेकला जातो आणि वरच्या हवेमध्ये तो गेला की मग लांब वाऱ्याच्या प्रवाहात येऊन लांब कुठेतरी 10-20 किलोमीटरपर्यंत जातो आहे. ही कंडिशन जी आहे ही उन्हाळ्यामध्ये येत आहे. उन्हाळ्यातली ही जी कंडिशन जी आहे तिला आम्ही सायक्लोनिक कंडिशन आपण असं म्हणतोय. सायक्लोनमध्ये हवा जी आहे ही हवा ऍक्च्युली बाहेरून आपल्याला येताना आपल्याला पाहायला मिळते. पण थंड हवा जर असेल तर मग ती पाहतो की हेवी हवा जी आहे ती स्टेबल राहते. आणि 3 ते 4 महिने ही पोझिशन जर असेल तर एक फिनोमिना जो आहे हा वातावरणात घडतोय. याला पर्यावरणशास्त्रामध्ये इन्व्हर्शन ऑफ टेम्परेचर असं म्हटलं जातं. आता ज्या वेळेस इन्व्हर्शन ऑफ टेम्परेचर असं होतंय त्यावेळेस काय होतंय की
जमिनीजवळ पाहतो आपण की थंडी जास्त आहे आणि वर तापमान जास्त आहे असं होतं आपल्याला पाहायला मिळते. खाली थंडी आहे आणि वर तापमान जास्त आहे. ऍक्च्युली उलट असायला पाहिजे की खाली तापमान जास्त असायला पाहिजे आणि वर ते कमी कमी होत जाते. हा सर्वसामान्य नियम आहे. सर्वसामान्य हिवाळ्यामध्ये उलट होत आहे. हा जो फिनॉमिना जो आहे लोकांच्या ब्रिदिंग लेवलला संपूर्ण डस्ट पार्टिकल सांगतोय, पोल्युशन सांगतोय आणि त्यामुळे मग जे काही आमचे आकडे असतील PM 2.5 असेल, PM 10 असेल किंवा सस्पेंडेड पर्टिक्युलर मॅटर्स असतील किंवा गॅसेस असतील, CO असेल, या सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे जमिनीच्या लेवलला खूप जास्त वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच हिवाळ्यामध्ये प्रदूषणाची मात्रा जास्त असते आणि म्हणून त्याला एअर क्वालिटी इंडेक्स आपण पाहतोय आता तो हिवाळ्यामध्ये जास्त असेल आपल्याला पाहायला मिळतं. चंद्रपूर CTPSचं जे प्रकरण होतं त्याही वेळेस आपण पाहिलंय. CTPSला वाटण्याच्या अगोदर आपलं ते बंद केलेलं आहे, पण यांची अथॉरिटी मात्र उशिरा गेलेली आहे. हे नको व्हायला पाहिजे. पाणी जर जात असेल किंवा जर आपण पाहतोय की नदीमध्ये जर सोडलं जात असेल तर इथपर्यंत वेळ आलेली आहे की लोक जे आहेत त्या पाण्याला पिऊ शकत नाही. महानगरपालिका असं म्हणते की हा पाणी शुद्ध करण्याच्या पलीकडे आता गेलेला आहे आणि तरी पण पाणी जे आहे पाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी बरोबर. तर स्थिती अशी आहे की इथल्या ज्या अथॉरिटी आहेत, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड जो आहे मोस्टली किंवा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे, यांच्याकडले मॅनपॉवर्स जे आहेत हे मॅनपॉवर्स अपुरे आहेत. दुसरी गोष्ट यांची किती काम करायची वृत्ती मी पाहतो बऱ्याच वेळा, फोन पण आपण उचलत नाही पाहतो आपण, काम करायची वृत्ती जी आहे वृत्ती यांच्याकडे नसलेली आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं. हे सुद्धा होत आहे. सर, प्रशासनाने कुठलं धोरण अवलंबलं पाहिजे की बाबा चंद्रपूर जिल्ह्याचं प्रदूषण आज सर्वसामान्य नागरिकापासून तो मोठ्यापर्यंत सर्वच जण एकदम दुःखी आहेत, काय वाटतं? ऍक्च्युली ऍक्शन प्लॅन जे केलेले आहेत, 2006चा ऍक्शन प्लॅन आहे, 2009चा ऍक्शन प्लॅन आहे, 2013चा ऍक्शन प्लॅन आहे, 2018-19ला पुन्हा आलेला आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही किती उपाययोजना करणार आहात, त्याच्यावर इम्प्लिमेंटेशनच जर होत नसेल आणि इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी लोकांचा प्रेशर जो आहे हा असावा लागतोय. प्रदूषणाचा मनुष्याच्या जीवनावर काय परिणाम होतोय असं एका विद्यार्थ्यानं त्याच्या फ्रेंच शिक्षकाला विचारलं होतं. फ्रेंच शिक्षकाने त्याला उदाहरण दिलं की आपण एक प्रयोग करू की मनुष्य कशा बिहेव करतोय, मनुष्याचं आचरण कसं असतंय प्रदूषणाच्या विरोधामध्ये, आपण उद्या बघूया. मग त्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक उपाय सांगितला की तुम्ही एक काम करा, उद्या एक बेडूक पकडून तुम्ही आमच्याकडे. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी शाळेमध्ये बेडूक पकडून गेले होते. त्या शिक्षकांनी त्या बेडकावर एक प्रयोग केला. त्यांनी एक उकळतं पाण्याचं गंज घेतलं आणि त्या बेडकाला त्या गंजात त्यांनी टाकून दिलं. त्या बेडकाने जंप मारली आणि बाहेर कुठून त्यांना आपला जीव वाचवला. हे म्हणजे स्टोरी नाही आहे, हे फॅक्ट आहे. पुढे त्या शिक्षकाने काय केलंय की थंड पाण्याचा गंज घेतला, त्या थंड पाण्याच्या गंजामध्ये त्या बेडूकला टाकलं, तो बेडूक पोहायला लागला गंजामध्ये. शिक्षकाने पुढचा प्रयोग असा केला की तो गंज जो आहे हा गंज स्टोव्हवर मांडला, पाणी हळूहळू तापलं, पाणी बॉईल झालं, बेडूक मेला, पण त्याने त्यावेळेस जंप नाही मारली होती. तो ऍडजस्ट करायचा प्रयत्न करत होता. म्हणजे प्राण्यांचं जे आचरण जे आहे हे नेमकं, आम्ही शेवटी प्राणीच आहोत. जीवनाच्या संदर्भामध्ये प्राण्यांचं आचरणच असं असतं की तो शेवटपर्यंत ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतो. अगदी चंद्रपूरच्या संदर्भात मला हे उदाहरण या ठिकाणी सांगावं वाटतंय की गॅस चेंबर बनवलं खरं तर आपण या ठिकाणी. म्हणजे काल परवा मला तुम्हाला नागपूरचं उदाहरण द्यावं असं वाटतंय. 328 AQI नागपूरचा होता, ज्याला आपण ग्रीन सिटी आपण असं म्हणतोय. तर स्थिती अशी आहे की प्लान चुकलेले आहेत मोठ्या अर्थानं आणि या सगळ्या शहरांना आपण गॅस चेंबरमध्ये आपण परावर्तित करतोय. चंद्रपूरच्या उत्तरेला CTPS आहे, पश्चिमेला धारीवाला आहे, इकडे दक्षिणेला CTPSच्या खूप साऱ्या सिमेंटच्या इंडस्ट्री आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला वाटतं की सिमेंटचं काहीच नाही आहे. त्याच्यातली 2700 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपासचा जो टेम्परेचर आपण ज्यावेळेस रिलीज करतोय आणि डस्ट पार्टिकल जेव्हा सोडतोय, PM 2.5 सिमेंट मोठ्या अर्थानं वाढतं. तर सगळ्याच्या सगळ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत, WCL पाहतो पण वाहतुकीचं रॅकलेस वाहतूक आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्यांचाच एकत्रित परिणाम जो आहे हा परिणाम प्रदूषणावर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून म्हणतो की कुणी एक सिंगल इंडस्ट्री जबाबदार नाहीये. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, सुरुवातीला जे बोललोय मी की दात पाडलेला कुत्रा जसा असतो की नाही, त्या प्रकारची अवस्था जी आहे MPCBची झालेली आहे. मित्रांनो, आपल्यासोबत आज डॉक्टर योगेश धुधपचारे सर होते, पर्यावरण अभ्यासक आहेत. त्या चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध विषयांवर आपण आज बोललेलो आहे. आज यांनी आपला अमूल्य वेळ आपल्याला दिलेला आहे. असंच उद्या आपण भेटूया एका नव्या व्यक्तिमत्वाला. धनंजय साखरकर, नवराष्ट्र नववार्ता,